नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 41 साईजचं कटोरी ब्लाउजचं इथे संपूर्ण ब्लाउजचं टिचिंग बघणार आहोत. तर अगदी म्हणजे अस्तर जोडण्यापासून तर आपलं संपूर्ण म्हणजे एक्स्ट्राचा कपडा कसा कट करायचा, त्याच पद्धतीने फ्रंट बाजू कटोरीचं कसं टिचिंग करायचं, बॅक साईड कसं टिचिंग करायचं, अगदी सोप्या पद्धतीने फिटिंगसह तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे. तर ज्या कोणी नवीन मैत्रिणी शिकत आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पण म्हणजे व्हिडिओ बघून तुमचं स्वतःचा ब्लाऊज किंवा तुम्ही गिराईकचे ब्लाऊज शिवत असतील तर ज्या छोट्या छोट्या टिप्स त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत ते फॉलो करून जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही. तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इथे आपण कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण टिचिंग बघणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता कटोरीचा जो साइड पार्ट असतो तो मी इथे घेतलेला आहे आणि तो आता इथे आपण मशीनवरती शिवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी अगदी कडेने शिलाई मारून घेत आहे, जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय त्या पद्धतीने. तर तुम्हाला सुद्धा तुम्ही जर अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जोडायचं आहे आणि हात व्यवस्थित सेट करतच आपल्याला कपडा सेट करतच आपल्याला ते टिचिंग करायचे. हात बघा मी कशा पद्धतीने ठेवत असते, जो आपण ब्लाऊज म्हणजे पार्ट शिवतोय तो. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला टीच करायचं आहे. तर आता दुसरा पार्ट पण आपण त्याच पद्धतीने टीचिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मी दुसरा पार्ट पण टिचिंग करून झालेलं आहे माझं. आता कटोरीचा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला. कटोरी पण ते सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे टिचिंग करून घ्यायचं आहे, जसं आपण कटोरीचा साइड पार्ट टिच केला होता त्या पद्धतीनेच. आता दुसरी पण कटोरी आपल्याला इथे टिच करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने आधीची कटोरी आपण जशी शिलाई मारून घेतली, अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं त्या पद्धतीने. आणि आता इथे काय करायचं आहे, एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो आपल्याला संपूर्ण जेवढे पार्ट आपण टिच करून घेतलेले आहेत तेवढे यांचे आपल्याला इथे या पद्धतीने कट करायचे आहेत. अगदी अस्तर बरोबर कट करून घ्यायचं, जसं मी इथे कट करत आहे त्या पद्धतीने कट करायचं आहे. तर सर्व पार्ट आपण इथे कट करून घेणार आहोत आता. तर इथे बघू शकता आपण सर्व पार्ट इथे कट करून घेतलेले आहेत आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान दिसते आपल्या ब्लाऊजची. आता कटोरीचा टक्स आपल्याला इथे शिवून घ्यायचे सर्वात पहिल्यांदा. तर इथे कटोरीच्या टक्सची रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि उंची आपल्याला इथे 3 इंच घ्यायची. तुम्ही हवं असेल तर 3.25 इंचाची पण टक्सची उंची घेऊ शकता. डबल शिलाई मारून घ्यायची एंडिंगला. परत आपण साईडला एक दाबावरती एक शिलाई मारून घेत आहोत आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक असतो तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, थोडंसं हलकंसं 2 लाईनचं मी कटोरीला सेप देऊन घेतलेला आहे हुकच्या साईडने. त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता दुसरी कटोरी पण आपल्याला टीच करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता कटोरीचा साइड पार्ट घेतलेला आहे. व्यवस्थित 3 लाईनचा कपडा आपल्याला शिलाईमध्ये दाबायचा किंवा अर्धा इंचाचं दाबून आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता इथे कटोरीचा पार्ट अगदी बरोबर आपला आलेला आहे, कुठेही कमी जास्त झालेला नाहीये. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला पण टीच करून घ्यायचं आहे संपूर्ण कटोरीचा पार्ट. कुठेही कटोरी ओढायची नाही, ओढून लावायची नाही. इथे थोडंसं हलकंसं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला. कटोरीचा शेप पण व्यवस्थित आलेला आहे. आता योगपट्टी जोडून घेणार आहोत. योगपट्टी जोडताना थोडंसं 2 लाईनचा कपडा हा एक्स्ट्रा पुढे सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टीच करून घ्यायचं आहे. तर बरोबर आपण अर्धा इंचाचा इथे शिलाई मार्जिन दाबत आहोत. तितकंच शिलाई मार्जिन दाबायचं, नाही तर फ्रंट बाजूचा पार्ट हा एक्स्ट्रा येऊ शकतो बॅक साईडच्या म्हणजे उंचीच्या मानाने. त्याच्यामुळे जेवढी शिलाई मार्जिन आपण एक्स्ट्रा घेत असतो तितकी आपल्याला ती शिवूनच घ्यायची, आतमध्ये दाबायची. एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तो कट करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही फायनली बघू शकता आपला कटोरीचा शेप कसा आलेला आहे, खूप सुंदर. आता तुम्हाला बघू शकता योगपट्टीच्या तिथं थोडंसं सरळ येत नाही. ते बघा मी टेप लावून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा स्केल किंवा टेपच्या साहाय्याने सरळ पकडायचं आहे. तर अशा पद्धतीने 1-2 लाईनचं योगपट्टीच्या तिथे कपडा हा एक्स्ट्रा पुढे येतो.
मग तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे सरळ. तर दुसऱ्या साईडची कटोरी पण जोडून घेतली, योगपट्टी पण जोडून घेतली, सेम आधीच्या याच्यानुसारच जोडायची आपल्याला. सेम पद्धत आहे, काहीच फरक नाही. त्याच्यानंतर आपण बाहीचं टिचिंग इथे करून घेणार आहोत. तर बाही कशी जोडायची ते तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच वेळा मी सांगितलेले आहे. त्याच पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायची. एका दाबावरती आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. शिलाई मार्जिन मी जितकी घेतली तितकीच, 1/2 इंचाची आपण अस्तरच्या याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेत असतो. मग खालच्या बाजूला 2 लाईनचं, म्हणजे एक दाब म्हणजे 2 लाईन येतं आणि वरच्या बाजूला अर्धा इंच, असं 1/2 इंचाची मार्जिन आपली कंप्लीट होते. त्याच्यानंतर दाब टीप देऊन घेतलेली मी अस्तरवरती द्यायची आपल्याला. ती आतमध्ये फोल्ड करून परत एक शिलाई देऊन घ्यायची आपल्याला त्याच्यावरती येऊन. बाहीचं ह्या पद्धतीने टिचिंग करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित फिनिशिंग सहित व्यवस्थित आपल्याला शिलाई मारायची. थोडंसं एखादं तुम्ही नवीन शिकत असाल, ब्लाऊज जर तुम्हाला फास्ट किंवा शिवायचं असेल, परंतु कसं आहे ब्लाऊजला फिनिशिंग पण येणं महत्त्वाचं असतं. बघा मी बाहीचं टिचिंग करते, तर कशा पद्धतीने हात सेट करत मी ब्लाऊज पीस पण सेट करत कसं टिचिंग करते ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी थोडंसं वेळ लागेल तरी चालेल, परंतु ब्लाऊज हे व्यवस्थितच शिलाई व्यवस्थित सरळ लाईनीतच मारायच्या. दोन्ही बाहीचं आपल्या इथे टिचिंग झालेलं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बाहीचं टिचिंग झालेलं आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तुम्ही इथे बघू शकता बॅक साईड घेतलेलं आहे मी. तर मी वरच्या बाजूने गळ्याची उंची नाही टाकत, मी पट्टी टाकते खालची. किती पाहिजे तर 4 इंचाची तयार पाहिजे, म्हणून मी तिथे 4.5 इंचावरती मार्किंग केलं, म्हणजे जेणेकरून ते शिवून बरोबर 4 इंचाची तयार होणार आहे. गळा रुंदी घेतली वरच्या बाजूने 2.25 इंच, खालच्या बाजूने 2.25 इंच. अशा पद्धतीने आता इथे लाईन मी ड्रॉ करून घेते. बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला आणि राऊंड शेप आहे. जसं की आपल्या आईच्या वगैरेच्या मापाचं हे ब्लाऊज येणार आहे. आता इथे आपल्याला व्यवस्थित गळ्याची कटिंग करून घ्यायची. तर तुमचा जो गळ्याचा शेप असेल त्या पद्धतीनेच तुम्हाला इथे कट करायचं आहे. मी कट करून घेतलेले आहे, गोलच गळा आहे माझा इथे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने जो अस्तर आपण गळ्यावरती कट केला आहे तो व्यवस्थित मेन फॅब्रिकवरती ठेवायचा आहे आपल्याला. आणि हवं असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल ना तर ते इकडे तिकडे होणार नाही, याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची. नाहीतर मग फुगा वगैरे पकडला जातो, म्हणजे मेन फॅब्रिक हा लूज होतो, अस्तर बरोबर चिपकून बसत नाही. तर त्याचं कारण आपल्याला व्यवस्थित या अशा पद्धतीने सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहेत. व्यवस्थित हात सेट करत, कपडा सेट करत आपल्याला व्यवस्थित कडेने व्यवस्थित गळ्याच्या साईडने शिलाई मारून घ्यायची. अगदी कडेने शिलाई मारून घ्यायची. आता साईडने पण आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत, कारण आपण इथे पायपिंग करणार आहोत त्याच्यामुळे. अलटपलट करायचं नाही आपल्याला. पायपिंग केल्याने व्यवस्थित गळा पण उतरत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग पण येते आपल्या ब्लाऊजला. जर तुम्हाला अलटपलट करायचं असेल तर तुम्ही कॅनव्हास पण वापरू शकता. जर तुम्हाला नाहीच कॅनव्हास तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काही पर्याय नाही, आपल्याला ते अलटपलट असंच करू शकता. परंतु आपण डीप गळा असेल, आता हा जास्त डीप गळा नाहीये त्याच्यामुळे आपल्याला काही हरकत नाही, आलट पण पलट केलं तरी पण चालतं. आता इथे आपण सगळीकडे शिलाई मारून घेत आहोत. या पद्धतीने तुम्हाला पण शिलाई मारून घ्यायची आहे. कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसे करायचं ते मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तुमच्या मापानुसार तुम्हाला ही पद्धत वापरून कटिंग करायचं आहे. फक्त आपले माप चेंज होणार आहेत. आता कसं आहे, 41 साईजचं जरी माप आहे तरीपर्यंत तुमचा मुंडा, राऊंड, शोल्डर, गळ्याची उंची, शक्यतो आपण शोल्डर हे गळ्याच्या उंचीनुसार घेत असतो, तर त्याच्यानुसार जर आपण घेतलं तर मग ते आपलं माप हे थोडंसं चेंज होत जातं, म्हणजे गळ्याची उंची, शोल्डर, त्याच पद्धतीने मुंडा, राऊंड सुद्धा आपला हा चेंज होतो. आता एक्स्ट्राचा कपडा इथे मी कट करून घेत आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला पण एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आपल्याला ब्लाऊजला. आणि अस्तर हे कट कामा होता नाही याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची. नवीन शिकत असाल तर सावकाश पद्धतीने कट करायचे आहे, कारण आपल्याला नवीन शिकताना प्रॅक्टिस नसते.
कोणी पण सुरुवातीला शिकताना थोडंसं आपल्याला ते म्हणजे असं सावकाश पद्धतीनेच कटिंग करायची राहते. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे टक्सची मार्किंग करून घ्यायची. तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी आपण टक्सची मार्किंग कशा पद्धतीने करत असतो. तर इथे मी सेंटर काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला टक्सची उंची इथे 4.5 इंचाची घ्यायची आहे. दोन्ही बाजूला मी इथे मार्किंग करून घेत आहे. तुम्हाला पण ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि टक्स आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हातशिलाची पट्टी लावून घ्यायची. तर हातशिलाची पट्टी मी इथे एक इंचाची डबल करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला एका दाबावरती येऊन वरच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची. नंतर आपण दाबटीप देऊन ती आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत. हे बघा इथे मी दाबटीप देते. तर दाबटीप देताना आपल्याला जी अस्तरची पट्टी आहे त्याच्यावरती दाबटीप द्यायची. आतमध्ये फोल्ड करून उलटं ब्लाऊज करून घेतलेले आहे मी आणि सेंटरमध्ये आपल्याला 5 वरची शिलाई द्यायची, म्हणजे ती आपल्याला जेणेकरून हात शिलाई करणार हात शिलाई केल्यावरती ती काढता यायला पाहिजे. सहज इझिली काढून घेतो आपण, त्याच्यामुळे मोठी शिलाई द्यायची. एक्स्ट्राचा जो फॅब्रिक होता तो कट करून घेतला बरोबर फिटिंगच्या साईडने. आता इथे आपलं तयार झालेलं आहे. तर इथे मी काय केलं, फ्रंट बाजूला आपल्याला हुकायची पट्टी लावलेल्या नव्हत्या, तर ते गळ्याची ज्या पट्ट्या असतात त्याच मी इथे लावून घेत असते. तुम्हाला पण अशाच पद्धतीने, म्हणजे कसं आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिकची गरज पडत नाही. मी अगदी सरळ व्यवस्थित ते कपडा कट करून घेते. तर हा जवळजवळ तुम्हाला म्हणजे 2 इंचाचं डबल करून घ्यायचं आणि ते त्याच्यानंतर परत डबल होताना मग 1 इंचाची पट्टी आपली बरोबर ही आईची तयार होते. म्हणून तुम्हाला घेताना ही डबल करून तुम्हाला 2 इंचाची घ्यायची आहे किंवा तुम्ही 4 इंचाची घेतलं की डबल करून 2 इंचाची तयार होते आणि परत आपण टिचिंग केल्यानंतर ती परत डबल फोल्ड होते, म्हणून ती 1 इंचाची तयार व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ही पट्टी घ्यायची. जर तुम्हाला मोठी आवडत असेल तर तुम्ही मोठी सुद्धा घेऊ शकता. असं काहीच नाही, मी इथे 1 इंचाचीच तयार ठेवत असते, कारण 1 इंचाची पट्टी ही सफिशियंट असते आणि फिनिशिंग पण खूप छान दिसतं, म्हणजे दिसायला पण ते अट्रॅक्टिव्ह दिसतं. कारण आपण जास्त मोठी आईची पट्टी लावली की ते पण घाण दिसतं. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान आपली कटोरीचा शेप व्यवस्थित आलेला आहे आपला. आता काय करायचं आहे आपल्याला इथे मी जुनं ब्लाऊज आहे त्यांचं, तर ते मोजून बघितलेले आहे त्यांची हुकची आणि आईची पट्टी. ते बोलले इतकीच ठेवा. मग आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने जुन्या ब्लाऊजवरनं मोजून घेतलं आणि ते मी अशा पद्धतीने आकाराने कट केले. परंतु आपण कटोरीच्या वरच्या बाजूला जे आपण जॉईंट केलं तिथे कट करायचं नाही. आता इथे आपल्याला काय करायचंय, हुकची पट्टी जॉईंट करायची. तर मी हुकची पट्टी जी आपली गळ्याची अस्तरची पट्टी होती तीच घेतली आहे आणि ती 1 इंचाची तयार होईल ह्या मापानेच मी कट करून घेतली. आता मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी डायरेक्ट माप न काढता कट करून घेतले. तुम्हाला जर कमी जास्त होत असेल, वाकडी तिकडी पट्टी कट होत असेल, तर तुम्ही मार्किंग करून स्केलच्या साहाय्याने सरळ लाईन मारून मग कट करू शकता, म्हणजे जेणेकरून फिनिशिंग येते. मग तुम्ही म्हणाल की जास्त वेळ लागतो, तर काहीच नाही. थोडंसं सुरुवातीला फिनिशिंग सहित शिकायचं असेल तर तुम्हाला ह्या ज्या ट्रिक्स आहेत छोट्या-छोट्या ते फॉलो करायचे आहेत आणि त्याच्यानंतरच जितकी प्रॅक्टिस होईल तुमची तसं तुमचा हात बसला जाईल आणि तुम्हाला पण प्रॅक्टिस होईल. ऑटोमॅटिक नंतर आपल्याला अंदाज येऊन जातो आणि ते बरोबर कट होतं, हाताला वळण लागून जातं. आता इथे आपली ही पण पट्टी जॉईन झालेली ती पण चेक करून घ्यायची. तर इथे थोडीशी एक्स्ट्रा येत आहे, तर ती पण आपण बरोबर कट करून घेणार आहोत. जसं मी कटोरीचा कसा शेप दिलेला आहे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने अर्धवट
गोलाईपासूनच कट केलेले आहे. सो फायनली आपलं अशा पद्धतीने कटोरीचा शेप आलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहेत. आता आपल्याला इथे बॅक साइड घ्यायचं आहे. बॅक साइडवरती उलटी कटोरीचे पार्ट ठेवायचे आहेत आपण आणि शोल्डर इथे आपण जॉईन करून घेणार आहोत. तर शोल्डर जॉईन करताना आपल्याला अर्धा इंचावरतीच मार्किंग करायचं आहे आधी. आणि मग जर शोल्डर उतरत असेल तर तुम्ही पेपर कटिंगमध्ये तिरकस थोडंसं काय करायचं, मी ते पेपर कटिंगमध्ये तिरकस थोडंसं जास्त कट केलं नव्हतं म्हणून मी इथे कपड्यावरतीच कट करून घेणार आहे. म्हणून मी पुढच्या बाजूने पाऊण इंच घेतलेलं आहे आणि मागच्या साईडला मुंड्याच्या साईडने मी अर्धा इंच दाबलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आपले व्यवस्थित शोल्डर पण उतरणार नाही. हे बघा, मी 2 लाईनचं एक्स्ट्रा कपडा कट केलेला आहे पुढच्या साईडने. तर याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण शोल्डर आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडचे शोल्डर पण जोडून झालेले आहे. आपल्याला काय करायचं आहे, आता इथे पाइपिंग करायची. तर पाइपिंग करण्यासाठी मी इथे तिरकस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर त्या कशा कट करायच्या ते तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर त्याच पद्धतीने आपण इथे कट करून घेतले आहेत आणि त्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. क्रॉसमध्ये ठेवून त्या आपल्याला कट जॉईंट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला किती पाहिजे तितकं जॉईंट करून घ्यायचं आहे. मी इथे कडेने एक फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे. पूर्ण पट्टी आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची, जितकी गळ्याला लागत असेल तितकी. आता इथे आपण हातशिलाची पट्टी जोडून दुसऱ्या कटोरीच्या साईडला आलेले आहेत. अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि मग परत आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. बघा, डबल शिलाई मारून घ्यायची एंडिंगला आणि स्टार्टिंगला पण आपल्याला डबल शिलाई मारूनच आपल्याला सुरुवात करायची असते. जिथे गोलवा आकार आहे तिथे मी कट लावून घेते. तर पाइपिंगचं जरी आपण तिरकस पट्टी काढली तरी पण ते बघू शकता गोल ठिकाणी आपण इथे कट लावून घ्यायचे. व्यवस्थित कट लावायचे, शिलाई कट होता कामा नये. नाहीतर शिलाई कट झाली म्हणजे आपलं पाइपिंग व्यवस्थित येणार नाही आणि शिलाई उसवली जाणार आहे. तर काळजीपूर्वक आपल्याला शिलाई मारून घ्यायची. जिथं मी गोलवा आकार आलेला आहे त्या ठिकाणीच मारून घेतलेले आहेत कट. आता आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि जो आपलं आपण एका दाबाचा कपडा दाबला होता तो पाइपिंगच्या कपड्याच्या साईडने करायचा आणि व्यवस्थित आपल्याला इथे शिलाई मारायची. शिलाई मारताना व्यवस्थित गोल असं पाइपिंग करून घ्यायची. तुम्हाला किती हवी आहे त्याच्यानुसार तुम्हाला घ्यायची आहे आणि अगदी खाचेमध्ये तुम्हाला इथे शिलाई मारायची. मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्किंग करून दाखवले, खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी थोडाच कपडा घेऊन आपल्याला पाइपिंग करायची असते. डायरेक्ट लांबपर्यंत घ्यायचं नाहीये. बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसत असेल आपली पाइपिंग खूप छान अशी, मी खूप मोठी पण नाही आणि खूप बारीक पण नाही, अशी मीडियम अशी पाइपिंग करत आहे. म्हणजे ती दिसायला पण छान दिसते. ह्याच पद्धतीने संपूर्ण गळ्याची पाइपिंग आपण इथे करून घेणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता पाइपिंग किती सुंदर अशी आलेली, तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवत आहे मी. तर ह्या पद्धतीने तुमची गोल पाइपिंग यायला पाहिजे. मी बघा कसं हाताने व्यवस्थित कपडा सेट करत आणि पाइपिंगचा कपडा हा थोडा पकडत मी कशा पद्धतीने टिचिंग करत आहे पाइपिंगची. याच पद्धतीने तुम्हाला पण टिचिंग करायची. पाइपिंग करताना जास्त घाई करायची नाही.
आणि कपडा पण जास्त ओढायचा नाही आपल्याला, अगदी अलगदपणाने ओढून लावलेला होता आपण. आता एंडिंगचं पण व्यवस्थित आपल्याला डबल शिलाई देऊन पाइपिंग कंप्लीट करायची आपल्याला इथे. फायनली तुम्ही इथे बघू शकता आपली पाइपिंग रेडी झालेली आहे. तर या पद्धतीने खूप छान अशी ब्लाउजला फिनिशिंग आलेली आहे आपली. आता उलटं करून घ्यायचंय आणि आपल्याला काय करायचं, फिटिंगच्या साईडने व्यवस्थित आपल्याला कपडा मेन बाही जोडायच्या आधी चेक करून बघायचं आहे. आता इथे आपण आई तयार करून घेणार आहोत. तर आई तयार करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता 2-2 बोटांचा अंतर ठेवून मी 7 आई तयार करणार आहे. तर आई कसे तयार करायचे ते तुम्हाला ऑलरेडीच बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत फक्त. आता इथे मी पटापट तयार करून घेत आहे. मला पण ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला बाही जोडायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, जे फिटिंगच्या साइड पार्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित चेक करून ते आपल्याला कट करून घ्यायचे. कमी जास्त असेल तर थोडंसं हलकंसं माझं इथे 2 लाईनचा कपडा हा एक्स्ट्रा आलेला आहे बॅक साइडून. तो मी कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं इथे दोन्ही बाजूचं कट करून घ्यायचंय. आता इथे आपल्याला व्यवस्थित शोल्डरच्या इथे चेक करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला मागे पुढे कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. तर मी कट करून घेतलेला आहे. बाही घ्यायची आपल्याला आता इथे. तर बाहीची खोलगट बाजू ही फ्रंट बाजूला जोडायची आपल्याला ठेवायची. तर ब्लाऊज सीधं ठेवलं आहे आणि बाहीचा पार्ट हा आपण उलटा ठेवून इथे आपण सेंटर पासूनच जोडून घेणार आहोत. कारण शोल्डरचं जॉइंट असतं तिथूनच आपल्याला जोडायला सुरुवात करायची. बाहीला व्यवस्थित आपलं सेंटर काढून मग जोडायचं आहे आणि कोणताही पार्ट आपल्याला इथे ओढून लावायचा नाहीये. नाहीतर मग आपल्या बाहीला रिंकल्स वगैरे येतात. आता परत सेंटर पासून फ्रंट बाजूने मी ते शिलाई मारून घेत आहे. म्हणजे जेणेकरून दोन्ही बाजूला इक्वल मध्ये बाही लागली जाते. कधीतरी बाय चान्स कमी जास्त झालं तर ते दोन्ही बाजूला इक्वल मध्ये लागते. मग फिटिंग करायला प्रॉब्लेम होत नाही. एका साइडने जॉइंट केलं तर काय होतं, एका साइडला कधीतरी कमी पडली तर ती एकाच पार्टला कमी पडते आणि मग फिटिंगला खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे. सगळ्यात बेस्ट पद्धत ही आहे. तर आपली बाही तर कमी पडत नाही, परंतु तरी पण मी सांगितलं तुम्हाला ह्या पद्धतीने जोडल्याने व्यवस्थित असतं. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा पद्धतीने मी एक डबल शिलाई देऊन घेत आहे. तुम्हाला पण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घेत आहे मी. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या साइडची सुद्धा बाही आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. तर जोडून घेतलेली मी. आता आपल्याला बॅक साइडचं सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटर काढल्यानंतर आपल्याला तिथे व्यवस्थित फ्रंट साइडचा पार्ट घ्यायचा आहे आणि आयपट्टी असेल ती एक्स्ट्रा सोडून त्या पॉइंट वरती आपल्याला ठेवायची आहे सेंटर जवळ आणि मग आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची. तर शिलाई मारताना तुमचा बॅक साइडचा पार्ट कुठे आहे तिथूनच व्यवस्थित शिलाई मारायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बाहीच्या अगदी सरळ मी एक शिलाई मारून घेत आहे. एक दाबाचा अंतर फक्त सोडलेला आहे आणि मग शिलाई मारून घेतलेला आहे. थोडासा एक्स्ट्रा फॅब्रिक आलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला पण ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साइडची सुद्धा फिटिंग ह्याच पद्धतीने करून घ्यायची. आता आपण इथे उलटं करून घेतलेलं आहे आणि एका दाबावरती आपण इथे शिलाई देऊन घेणार आहोत. तर इथे मी एका दाबावरती शिलाई देऊन देत आहे. डबल शिलाई द्यायची इथे आपल्याला. आता इथे आपल्याला काय करायचं, दोन्ही साइडला मी एक दाबावरती शिलाई देऊन घेतलेली आहे. तर जुना ब्लाऊज घ्यायचा आहे आणि जी आईपट्टी आहे ती सोडून आपल्याला इथे व्यवस्थित ब्लाऊज मोजून बघायचं आहे कंबरेच्या साइडने. मोजून बघितल्यानंतर आपला फॅब्रिक किती एक्स्ट्रा आलेला आहे तो बघायचा आहे तुम्हाला. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलेले आहे. तर माझं 1 इंच आणि 1 लाईन आलेलं आहे. तितकं मी टेपच्या साहाय्याने मोजून घेतलं आणि आता आपल्याला कमरेच्या साइडने जी शिलाई मारली होती एक दाबावरती ती सोडून आपल्याला 1 इंच आणि 1 लाईन घ्यायचं आहे अशा पद्धतीने.
आता आपण काय करणार आहोत, मुंड्याचं पण माप मोजून घ्यायचंय. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने. उलटं करून घेतलं, उलटं करून मुंड्याचं माप मोजलेलं सगळ्यात बेस्ट असतं. हे बघा या पद्धतीने. तर इथे 9.25 इंच येत आहे आपलं मुंडा राऊंड. तर तो मुंडा राऊंड टाकायचा आहे आपल्याला तिथे आणि त्याच्यानंतर बाहीचा घेर किती येतोय 6 इंच. तर 6 इंच बाहीचा घेर घ्यायचा आहे. तर 6 इंच इथे मी बाहीच्या घेरच्या तिथे मार्किंग करत आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला पण मार्किंग करून घ्यायचंय. मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. तर मुंडा आपला 9.25 इंचाचा आहे. तो 9.25 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेत आहे. आता मी तुम्हाला छातीचं मेजरमेंट घेऊन दाखवते. तर 10.25 इंच बरोबर आपलं परफेक्ट आलेलं आहे. आता इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर शिलाई मी कमरेच्या साईडने शक्यतो जास्त करून मारत असते. तुम्ही वरच्या बाजूने मारलं तरी पण चालतं, काहीच हरकत नाही. म्हणजे कुठून पण शिलाई मारा, फक्त फिटिंग आपली ही व्यवस्थित करेक्ट यायला पाहिजे. जसं मार्किंग केलं त्या पद्धतीनेच फिटिंग आपण इथे करतोय. तर आपली लाईन ही सरळ आलेली आहे. तुम्ही बघू शकता तिरकस सरळ येते. तर अशा पद्धतीने आपण परत डबल एक शिलाई मारून घेणार आहोत इथे. परत अजून एक शिलाई मारून म्हणजे 2-3 शिलाई इथे एक्स्ट्रा मारून द्यायच्या. म्हणजे जेणेकरून कधी तब्येत वगैरे वाढली तर ती घुसवता येते. ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला फिटिंग करायची. सेम तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान अशी आपली फिटिंग आलेली आहे आणि आपलं जे मुंड्याचं जॉइंट आहे ते पण बघायचंय तुम्हाला. ती करेक्ट आलेलं आहे. कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. कदाचित खालीवर थोडंफार झालं एखाद लाईनचं, तरी घाबरण्यासारखं काही नाही. परफेक्ट ब्लाउज बसतात. आता दुसऱ्या बाजूची सुद्धा आपण फिटिंग करून घेणार आहोत. तर हे बघा दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने करायची आहे. तर इथे आपला परफेक्ट हा ब्लाउज इथे रेडी झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. फायनल लुक बघा आपला ब्लाउजचा.